गत अशी आहे, पहिले 20 वर्षापर्यंतच्या मुला मुलीला सांगावं लागतं, जा मठामध्ये पारायणाला बस, मठामध्ये जा, डोक्याला भस्म लाव, गळ्यामध्ये लिंग घाल, गळ्यामध्ये रुद्राक्ष घाल, शिवकथा लावली ऐकायला जा, रोज गुरुचं दर्शन घे. ऐकणार नाही, मोबाईल आणि टीव्ही पासून उठणार नाही. 20 वर्ष. एकदा 20 वर्षाचं झालं की त्या मुला मुलीला वाटतं की मला चांगला नवरा असावा, बायको चांगली असावी, नोकरी असावी, पैसा असावा, लेकरं चांगले असावे, गाडी असावी, स्वतःचं घर वेगळं असावं. आणि ते घोड्यासारखे 20 वर्ष पळत राहतात. 20, कारण दुसरा प्राणी घोडा. किती वर्ष झाली? 40. शब्बास. 40व्या वर्षी माणसाची गत होते बैलासारखी. बैल जसा आपला गाडा ओढतो ना, तसं माणूस संसाराचा गाडा ओढतो. मुलगी लग्नाला आलेली असते, मुलाला नोकरी लावायची आहे, बाबाच्या वाटण्या झाल्या, जवळ पैसा नाही, पाऊस पडलेला नाही, शेतामध्ये काही माल आला नाही, आणि असे 20 वर्षात गाडा ओढत राहतो. किती वर्ष गेले? 60व्या वर्षी माणसाची गत होते कुत्र्यासारखी. कुत्रा जसा या दारातून त्या दारामध्ये जाऊन बसतो ना, तसं या लेकाच्या दारातून त्या लेकाच्या दारात, त्या लेकाच्या दारातून जावयाच्या दारात, जावयाने हाकलून दिलं तर एखाद्या मठात जाऊन पडावं लागतं. असे कुत्र्यासारखं वय माणसाचं जातं. 20 वर्ष. किती गेले? 80. आणि 80व्या वर्षी काय गत होते? घुबडासारखी. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, तोंडामध्ये दात नाही, पायाने चलता येत नाही, हाताने टाळी वाजवता येत नाही. काय होतं?